अल्लाह बोल, अरे और जोर से अल्लाह बोल, अरे और जोर से अल्लाह बोल, अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अरे संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, जय 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 भीम, जय भीम जय भीम, अरे जय 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 भीम, जय भीम जय भीम, अरे सीना हमारा फौलाद है, अम्बेडकर की औलाद है, अरे सीना हमारा फौलाद है, अम्बेडकर की औलाद है, अरे जय 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 भीम, जय भीम जय भीम, अरे मिले जगबोटेचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, अरे मिले जगबोटेचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, अरे मिले जगबोटे मुर्दाबाद, 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 अरे मिले जगबोटे मुर्दाबाद, 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अरे जय भीम, डॉक्टर मनोज दादा जरांगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, जय भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम, पाऊस पडला गाराचा, मिले मोठेवालाचा, जय 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 भीम, जय भीम जय भीम, बोल दलिता, अल्लाह बोल, बोल दलिता, अल्लाह बोल, सीना तान के, अल्लाह बोल, सीना तान के, अल्लाह बोल, पाडवे सरकार का, अल्लाह बोल, पाडवे सरकार का, अल्लाह बोल। परवा दिवशी रेस्ट हाऊस इथे दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने बैठक घेण्यात आली होती. ती बैठक कशासाठी घेण्यात आली होती तर भीमा कोरेगाव या ठिकाणी 2019 साली जी दंगल घडून आणण्यात आली होती, 2018 साली जी दंगल घडून आणण्यात आली होती, त्या दंगलीचा मास्टर माइंड म्हणून जातीयवादी मिलिंद एकबोटे हा मुख्य आरोपी होता त्या दंगली मागला. आणि या उद्याच्या 4 तारखेला केजमध्ये हिंदू समाज बांधवांनी त्याला आमंत्रित केलं होतं. हे बघा, येणाऱ्या 4 तारखेचा जो मोर्चा आहे हिंदू बांधवांचा, त्याला आमच्या दलित समाजाचा असेल, आमच्या आंबेडकरवाद्याचा असेल, आमच्या बौद्धांचा असेल, याला आमचा विरोध नाही. आमचा विरोध फक्त आणि फक्त त्या भाडकाऊ मिलिंद एकबोटेला आहे. कारण तो भीमा कोरेगावचा जो दंगल होती, त्या दंगलीमध्ये आमच्या आया बहिणीवर हल्ला केला होता. लहान लहान लेकरं बघितले नव्हते, वयोवृद्ध माणसं बघितले नव्हते. आमच्या लोकांकडे पैसा नाही, पाणी नाही, तरी सुद्धा भाड्याच्या गाड्या करून भीमा कोरेगाव या ठिकाणी गेले होते. त्या गाड्या सुद्धा फोडण्यात आल्या होत्या. गाड्या फोडल्या तर फोडल्या, आमचे लहान लहान लेकरं उपाशी तापाशी मेले होते त्या ठिकाणी. आणि हे सगळं घडून आणणारं म्हणजे तो भडवा जातीवादी मिलिंद एकबोटे होता. हे बघा, हिंदू बांधवांनी जो मोर्चा काढलेला आहे, आम्ही सगळे समाज बांधव म्हणून आम्ही त्याचं स्वागत करतो. फक्त आमची हीच एक मागणी आहे की त्या मोर्चामध्ये तो भाडगाव मिलिंद एकबोटे दिसला नाही पाहिजे. कारण हे केशर, हे खाजा बाबाची भूमी आहे. या खाजा बाबाच्या भूमीचं असं आहे की देशमुखाच्या वाड्यातून संदल निघतो कधी पण. हे आमचा एकोपा आहे, समाजाचा एकोपा आहे. आणि समाजाचा एकोपा कुठंतरी काय म्हणतात त्याला, एक राहिला पाहिजे, आबाधित राहिला पाहिजे. या अनुषंगाने आम्ही आज निदर्शने केलेले आहेत. आम्ही शासनाला सुद्धा विनंती करतो की शासन, तुम्हाला अशी आम्ही विनंती करतो की मोर्चाला तुम्ही परवानगी द्या, सगळ्याला परवानगी द्या, पण मिलिंद एकबोटे या केस शहरामध्ये पवित्र भूमीला तुम्ही घाण करू नका. ते मिलिंद एकबोटेचे ज्या वेळेस पाय लागतील, ही केसची पावनभूमी घाण होणार आहे. म्हणून त्या आम्ही त्याला रोखण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की भीमा कोरेगावची दंगल असेल आणि कुठल्या काय दंगली असतील, त्या दंगलीमध्ये पूर्ण मिलिंद एकबोटेचा हात आहे असे सातत्याने त्याच्यावर आरोप होत आहेत. म्हणून आम्हाला त्याचा निषेध म्हणून आम्ही इथं या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे. आणि जर 4 तारखेला तो जर आला आणि आल्याच्या नंतर जर काही कमी जास्त झालं तर सर्वस्व शासन जबाबदार राहील याची नोंद घ्या. डॉक्टर आंबेडकर
जय 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 भीम मिलिंद एकबोटे मुर्दाबाद 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 मिलिंद एकबोटे मुर्दाबाद 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 समितीच्या वतीनं यातून तातडीनं अचानक या ठिकाणी निदर्शनी करण्याचा कार्यक्रम आयोजित केला. त्याचं कारण असं आहे की भीमा कोरेगाव दंगलीतील जो भडकाव पातळचोद गांडोच्या अवलाद असणारा मिलिंद एकबोटे याचा जाहीर निषेध करण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. आणि आम्ही फक्त एक मेसेज सोडला की या ठिकाणी आपल्याला असा निषेध करायचा आहे. तर आमच्या हजारो भीमसैनिक या ठिकाणी आले असते, पण आज निसर्गानं साथ दिली नाही. आणि खेड्यापाड्यातून ग्रामीण भीमसैनिकांना आम्ही विनंती केली की तुम्ही आज येऊ नका, वातावरण काही चांगलं नाही, म्हणून आम्ही आज मोजके भीमसैनिक या ठिकाणी आला तर निषेध व्यक्त केला. आम्ही तर प्रशासनाला त्या दिवशी अशी विनंती केली की आम्हाला 4 तारखेच्या मोर्चाची परमिशन द्या. जर आम्हाला 4 तारखेच्या मोर्चाची परमिशन दिली असती तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरातून निघला असतात आणि ते एक बोट्या तिकडून आला असता. आम्ही त्या शनी मंदिर कॉर्नरच्या तिथे एक झाला असता. त्याच्या बोटाला धरून आम्ही विचारलं असतं माधवचोद तू भीमा कोरेगाव मध्ये असं का वागला. या ठिकाणी परमिशन मोर्चाची दिली नाही. आम्ही फक्त ह्या माध्यमातून प्रशासनाला एकच विनंती करतात की तो जो भाडकाव मिलिंद एकबोटे या पवित्र धरतीमध्ये केच येत आहे त्याला कुठेतरी तुम्ही रोखण्याचा पर्याय काहीतरी हे करा किंवा आम्हाला तरी तसे आदेशित करा. एवढंच मी माझं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराजांचा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. मिलिंद एकबोटे च्या निषेधार्थ आपण इथं सर्व भीमसैनिक जमलेला किंवा लखननं सांगितलं की 400 ते 500 भीमसैनिक आले असते, पण निसर्गानं साथ दिलेली नाही म्हणून इथं हे सगळे लोक आलेले नाहीत. पण आम्ही जमून मोजकेच आहेत, पण मोजके 1,00,000 बारी अशा प्रमाणात आम्ही सगळे भीमसैनिक आहोत. मिलिंद एकबोटे केसमध्ये आला नाही पाहिजे. फक्त आमचा हिंदू बांधवांना विरोध नाहीये, त्यांच्या मोर्चाला विरोध नाहीये. फक्त आमचा विरोध आहे तो भीमा कोरेगावतील दंगलीतील प्रमुख आरोपी मिलिंद एकबोटेला आमचा विरोध आहे. म्हणून आम्ही त्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथं निषेध करीत आहोत आणि प्रशासनाला अशी विनंती करत आहोत की त्याला तुम्ही इथं येऊ देऊ नका. जर आपल्याला केसचा जाती सलोखा व्यवस्थित ठेवायचा असेल तर तुम्ही त्याला इथं बंदी घाला. आमची एवढीच मागणी आहे. जय भीम. बाबासाहेब आंबेडकरांचा